सो हॅलो एव्हरीवन, आज आहे ट्यूजडे आणि नेहमीप्रमाणे माझ्या कामाची सुरुवात झालेली आहे. आज उठायला थोडासा लेटच झाला. इवाला थोडंसं झोपी घातलं आणि लगेच स्वयंपाकाला लागले, कारण परत मला ऑफिस असतं. त्यामुळे जेव्हा ती झोपते, झोपल्यानंतरच मला सगळी कामे पटापटा आवरून घ्यावी लागतात. सो आज मी बनवणार आहे सांडग्याची भाजी. मला माहिती नाही तुम्हाला हा पदार्थ माहिती आहे की नाही, पण आमच्याकडे हा पदार्थ फार आवडीने खाल्लेला जातो. तुम्हीसुद्धा म्हणजे ट्राय करू शकता तुमच्या घरी. तसंही याला सांडगे, कोणी कोणी याला सांडगे म्हणतात, कुणी कुणी याला मुगवड्या म्हणतात. तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा. सो खरं तर हे मुगाच्या डाळीपासून बनवलेले असतात सांडगे, आणि टिकाऊही असतं. म्हणजे 5-6 महिने तर आपण नक्कीच स्टोअर करून ह्याची भाजी आपल्याला हवी तेव्हा करू शकतो. सो इथे हे आकाराने थोडेसे मोठे असल्यामुळे मी थोडंसं बारीक बारीक करून घेत आहे, म्हणजे हे चांगल्या प्रकारे भाजल्या जातील आणि भाजी करताना म्हणजे कच्चेही राहणार नाहीत. सो ह्याला बारीक करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे अशा प्रकारे दिसतात. सो आणि क्वांटिटीही मी कमीच घेणार आहे. क्वांटिटीसुद्धा मी कमीच घेणार आहे, कारण थोड्याशा मुगवड्यामध्येच म्हणजे दोघांना पुरेल अशी एवढी भाजी मस्त होऊन जाते. सो इथे मी ह्या मुगवड्या थोड्याशा हलक्या मंद आचेवर परतवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता का गॅस एकदम बारीक आणि मंद आचेवर याला तुम्ही 2 ते 3 मिनटं थोडंसं ऑइल टाकून लालसर होईपर्यंत भाजू शकता. त्यामुळे भाजीला अजूनच छान चव येईल. सो इथे मी भाजून घेतच आहे. या भाजीमध्ये टाकणार आहे मी टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, त्याला मी स्वच्छ धुवून घेत आहे, आणि नंतर मी चॉप करणार आहे. तोपर्यंत चॉप करणार आहे. खरं तर प्रत्येक भाजीला मी टोमॅटो टाकतेच, कारण त्यामुळे चव अगदीच छान येते भाजीला. सो चॉप केल्यानंतर मी इथे कढईमध्ये थोडंसं ऑइल घेणार आहे, 2 ते 3 चमचे. त्या ऑइलला मी छान गरम होऊ देणार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये मोहरी टाकणार आहे, जिरे टाकणार आहे. मस्त त्याचा तडका दिल्यानंतर इथे मी लसूणसुद्धा ॲड करणार आहे, आणि जे पण मी टोमॅटो आणि मिरच्या कापल्या होत्या त्याचंसुद्धा इथे मी मिक्स करणार आहे. ह्याला तुम्ही मंद आचेवर 2 ते 3 मिनटं शिजवा. त्यानंतर तुमच्याकडे जेही मसाले असतील, लाईक आता मी यामध्ये लाल तिखट, माझ्याकडे जो खडा मसाला आहे, जो की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, मला माझ्या मम्मीने दिलेला आहे. सो तो मी ॲड करून घेणार आहे. लाल तिखट, त्यानंतर थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ हे ॲड केल्यानंतर त्याला 2 ते 3 मिनटं अजून छान मी परतवून घेणार आहे. आणि त्यानंतर जे पण सांडगे आपण भाजले होते ह्यामध्येच ॲड करून घ्या, जेणेकरून हा जो मसाला आहे त्या सांडग्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि भाजीला एकदमच चांगली चव येईल. सो इथे मी सांडगे टाकल्यानंतर थोडंसं म्हणजे एक ताट झाकून ठेवा थोडंसं वाफेसाठी, आणि वाफल्यानंतर नेहमीप्रमाणे मी त्यामध्ये घालणार आहे गरम पाणी, आणि भाजीला मी शिजवू देणार आहे. भाजी करता करता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की भाजी करता करताच मला बाकीच्याही गोष्टी मॅनेज कराव्या लागत आहेत, कारण इवा माझ्या जवळच आहे आणि ती अगदीच सगळाच पसारा खाली घालत आहे. सगळाच पसारा खाली घालत आहे. चमचा खाली पाडते, काहीतरी खालीच पाडते. सो मला मध्ये मध्ये तिलाही बघावं लागतं. सो इथे बघू शकता मला भाजी करता करताच स्वयंपाक आवरला, बाकीची सगळी कामं आवरली. आता बसावं म्हटलं की लगेच माझं एक पार्सल येणार होतं. सो त्यांचा फोन आलेला की मॅडम मी इथे आलेला आहे, कुठे येऊ सांगा. सो मी त्याला बोलवलं की माझ्या घराशेजारी एक श्रीकृष्णाचं मंदिर आहे, तुम्ही तिथे येऊन थांबा, मी लगेच बाहेर आले. सो मी त्याची वाट बघतच होते की इतक्यात तो आलेला आणि मला म्हणाला, आणि मग त्याला OTP देऊन मी पार्सल रिसीव्ह करून घेतलेला आहे. सो ॲक्च्युली मी 2-3 गोष्टी मागवलेल्या आहेत, त्यापैकी कुठलं नेमकं आलं मलाही काही लक्षात येत नव्हतं. सो घरी आणलं, आणि इथे तुम्ही बघू शकता की माझ्या आधी पार्सल ओपन करायची घाई माझ्या मुलीला म्हणजे इवालाच आहे. सो ती मला म्हणत होती की मम्मी मलाच ओपन करायचं. तिच्यासोबत थोडंसं खेळल्यानंतर, थोडंसं समजावल्यानंतर तिला म्हणत होती की नाही आता मला ओपन करू दे, कारण मला ऑफिस आहे, मला टाईमही नव्हता. सो फायनली मी तिच्याकडनं हिसकावून घेतला आणि ओपन करायचा प्रयत्न करत होते. इथे ॲक्च्युली एका हातामध्ये मी कॅमेरा पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने मी पार्सल ओपन करायचा प्रयत्न करते. इवाही अगदी शेवटी ती पण मे बी कंटाळली असेल, शेवटी तीही शांत बसली आणि म्हणजे तिलाही बघायचं होतं की नेमकं काय ऑर्डर केलेलं आहे मम्मीनी.
इथे हे माहिती नाही, मी पार्सल ओपन करण्याच्या नादामध्ये कॅमेरा उलटा धरलेला आहे, तुम्ही बघू शकता युवा. सो आय एम सॉरी फॉर दॅट. बट इथे मी पार्सल ओपन केल्यानंतर आज ओके, सो इथे मला सनस्क्रीन मिळालेला आहे. म्हणजे आधी मी दुसरंच सनस्क्रीन वापरायचे, बट ह्यावेळेस यूट्यूबवरनं व्हिडिओ बघून मी हे सनस्क्रीन मागवलेलं आहे. त्यानंतर मला लागलेली भूक, सो मी जेवायला वाढून घेतलेलं आहे. इथे मी सॅलड, थोडंसं राईस, लोणचे, भाजी. चला तर मी आता पटकन जेवून घेते. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.